स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, दोन्ही पक्षांच्या आढावा बैठका घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक, पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन. बंडू आनेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर बँक अकाउंटही केलं सील. मोठं युद्ध करून देशाच्या विकासाला थांबवलं नाही, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं विधान. संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग सज्ज, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राहणार उपस्थित. आजपासून मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद. बंद दरम्यान अत्याधुनिकीकरण आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याची कामं मार्गी लावणार. कर्नाटक बँक दरोड्यातील बॅग मंगळवेढ्याच्या हुलजंती इथे सापडली. बंद असलेल्या घराच्या छतावर सापडलेल्या बॅगमधून 6.5 किलो सोनं आणि 41 लाखांची रोकड जप्त. आणि जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. सैन्य दलाचं सर्च ऑपरेशन सुरू. सांगोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि यामुळे अनेक भागात पाणी शिरलंय. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले. जळकोट नळदुर्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. नाशिकच्या मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. याचा फटका कांद्याच्या पिकाला बसलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलाय. गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतून पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती गेल्या 20 वर्षांपासून करते. दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चोपडा तहसील कार्यालयामध्ये मतदार यादीतील पडताळणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक तसंच 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांकांची पडताळणी सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी इथल्या कासाळ ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना बंधाऱ्याच्या भिंतीवरून धोकादायक प्रवास करावा लागतोय. सध्या कासाळ ओढा पूर्ण क्षमतेनं भरलाय, त्यामुळे तात्काळ पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि या पावसानं राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय. विदर्भात 7 लाख हेक्टरला फटका बसला, तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील काही भागात पुन्हा पावसानं जोरदार तडाखा दिला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. या कालावधीमध्ये मेघगर्जना होण्याचीही शक्यता आहे. कर्जत जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी हातात आलेली पिकं पाण्यासोबत वाहून गेल्यानं शेतकरी हतबल झालाय. या भागात आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणं, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटारं यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वतः भेट देणार आहेत.
सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या 2 मार्गांवर नियमित प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे। त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल। औषधांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतींमध्ये ग्राहकांपर्यंत औषधं पोहोचवण्याचे निर्देश दिलेत। सर्व औषध विक्रेत्यांच्या सहकार्यानं ग्राहकांना 22 सप्टेंबरपासून स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्याचं पाऊल उचललेलं आहे। यामुळे जुनी किंमत असलेली औषधं नवीन किमतीमध्ये ग्राहकांना मिळतील। शस्त्रक्रियागार सहाय्यक पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं जाहिरात प्रसिद्ध केली होती। ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला होता। या विरोधानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदं पदोन्नतीनं आणि अंतर्गत निवडीनं भरण्याचा निर्णय घेतला। नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या प्रवाशांनी तोतया पोलिसाच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं। तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलेलं आहे, तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं करण्यात आलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं। बुलढाण्यातील लोणार सरोवराची पातळी महिनाभरापासून वाढलेली आहे। परिसरातील 12 मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्यानं यंदाच्या नवरात्रोत्सवावर जलसंकट ओढावलंय। किशन पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र आवर या दोन्ही बाजूंनी घातला पाहिजे। रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाला जी भाषा येते तीच तो बोलणार, अशा शब्दात भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे पडळकर यांची बाजू घेतली आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचं खासदार अमोल कोल्हेंनी खरपूस समाचार घेतलाय। 17-18 तास उलटूनही भाजपनं अथवा मुख्यमंत्र्यांनी पडळकरांबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही। दिलगिरी तर सोडाच, पण त्यांना खंतही वाटत नाही असं पडळकर म्हटलं। पडळकरांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही। कुणाच्याही आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार पडळकरांना नाही। पडळकरांशी चर्चा करणार असून अशी वक्तव्य ते परत करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या कामधंद्यावर लक्ष द्यावं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, सरकारच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडूंनी केलंय, तर शेती विकू नका असंही आवाहन कडू यांनी शेतकऱ्यांना केलंय। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग पोलीस ठाण्याला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तालुक्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले। नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांची महत्त्वाची बैठक झाली। बैठकीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचीही उपस्थिती होती। बैठकीत 10 ऑक्टोबरच्या ओबीसी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। काही लोक चमकुगिरी करतात। बच्चू कडू आणि उन्मेष पाटलांवर गुलाबराव पाटलांनी ही टीका केली आहे, तर आम्ही निवडून आलो आणि तुम्ही धपकन पडले असा टोलाही त्यांनी लगावला। उल्हासनगर परिसरात पदाधिकाऱ्यांची भेट घेत असताना शहाड रेल्वे स्थानकाबाहेर राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवला। यावेळी हिंदी नावाची पाटी ही स्थानक परिसरात लावण्यात आली होती। दरम्यान राज ठाकरेंच्या आदेशानंतर हिंदी नावाची पाटी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। कुंभमेळा शिखर समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे तसंच जयकुमार रावल यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे। बंडू आनेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। दरम्यान 7 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडू आनेकर आणि कुटुंबांचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सुटकेसाठी आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या 5 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील 5ही आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यातील चडचण इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आढळून आला। 6.5 किलो सोनं आणि 41.5 लाख रोकड असलेली बॅग पोलिसांनी हस्तगत केली आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महायुती सरकारनं गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे।
या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहिणी योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। आता सरकारनं ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे। या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। तर आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। बोगसगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पुढची बातमी पाहूयात। राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बदलापूर, कल्याण, पश्चिम, भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मनसेच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे।